जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल एडिटर सोहंतीच्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो मित्रांनो आजचा व्हिडिओ लिरिक्स व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ खास आणि इंटरेस्टिंग झालेलाच आहे. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपले जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्या जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक हा शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी 2 प्रिसेट दिलेले आहेत. एक बिटबुक मार्क प्रिसेट आणि शिकीपिट प्रिसेट. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटबुक मार्क प्रिसेटला ओपन करा. बिटबुकमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल. तुम्हाला मी टेक्स्ट लेअर इथनं ॲड करून दिलेले आहेत बीटनुसार आणि इथं मी रेक्टँगल दिलेलं आहे. जस्ट मित्रांनो ते हाईड आहे, ते आपल्याला एकेकून इथनं अनहाईड करायचं आहे. तर बघू शकता मी एकेकून इथनं अनहाईड केलेलं आहे. अनहाईड केल्यानंतर काय करायचं आहे, स्टार्टिंगला यायचं आहे मित्रांनो, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला सांगतो त्या बीटपर्यंत वाढवायचा आहे. फोटोला करेक्ट 10.19 सेकंदपर्यंत वाढवायचा आहे. फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये ऑपॅसिटी मित्रांनो करेक्ट आपल्याला 30% ठेवायचे आहे. तर बघू शकता मी इथं 30% ठेवलेले आहे. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं सॉन्गच्या वरती घ्यायचं आहे. तर बघू शकता मी अशा प्रकारे इथं सॉन्गच्या वरती घेतलेलं आहे. फोटोला रेक्टँगलवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. 3 इफेक्ट हाईड आहेत, ते आपल्याला एकेकून इथनं अनहाईड करायचे आहेत. तर बघू शकता मी इथं 3 इफेक्ट अनहाईड केलेले आहेत. तर अनहाईड केल्यानंतर काय करायचं आहे, टेक्स्ट लेअरला देखील इफेक्ट हाईड आहेत, ते आपल्याला एकेकून इथनं अनहाईड करायचे आहेत. तर बघू शकता मी एकेकून इथनं अनहाईड करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता मित्रांनो मी सर्व काही इथनं टेक्स्ट लेअरची इथनं इफेक्ट हाईड आहेत, ते आपण अनहाईड केलेले आहेत. अनहाईड केल्यानंतर काय करायचं आहे, करेक्ट मित्रांनो आपल्याला 10.19 सेकंदापाशी यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करायचा आहे. फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो आपल्याला 10.19 सेकंदापासून जी शेवटपर्यंत आपल्याला एक एक बीटला एक एक फोटो इथनं ॲड करायचे आहेत. तर बघू शकता मित्रांनो मी एक एक बीटला एक एक फोटो इथनं ॲड करत आहे. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच मित्रांनो आपण टेलिग्राम चॅनलवर डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. जर अजून जर कोणी टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता मित्रांनो मी पटकन इथनं फोटो ॲड करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो मी एक एक बीटला मी एक एक फोटो इथनं ॲड केलेला आहे शेवटपर्यंत. तर मित्रांनो फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, आता इफेक्ट पेस्ट करण्यासाठी मित्रांनो बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो एक नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला या. बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो व्हिडिओमध्ये कुठे डबल बीट आहे, त्या डबल बीट जो यायचा आहे, डबल बीट आहे मित्रांनो करेक्ट 10.19 सेकंदापाशी. त्या डबल बीटच्या समोरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो थोडंसं आपल्याला इथं स्क्रोल करायचं आहे. आणखीन एक मित्रांनो आपल्याला डबल बीट आहे 23.9 सेकंदापाशी. त्या डबल बीटच्या समोरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. 23.9 सेकंदासमोर जी डबल बीट आहे, त्या डबल बीटच्या समोरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 2 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो मी सांगतोय त्या बीट जो यायचा आहे करेक्ट मित्रांनो आपल्याला 11.28 सेकंदापाशी यायचा आहे. 11.28 सेकंदासमोरचे जे 3 फोटो आहेत लहान लहान, त्या 3च फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मी 3 फोटोला इथनं हा इफेक्ट इथनं पेस्ट करून घेतो. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बॅक यायचा आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 2 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला या. बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो थोडंसं इथनं स्क्रोल करायचं आहे. मी बीट सांगतो, त्या बीट जो यायचा आहे 13.5 सेकंदापाशी आल्यानंतर मित्रांनो व्हिडिओ इथनं स्किप न करता बघा, तरच व्हिडिओ आजचा समजून जाईल. 3 फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे आणि आपल्याला 1 फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचं नाही. ते कुठंपर्यंत पेस्ट करायचं आहे हा इफेक्ट सांगतो, खरं व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल.
तर बघू शकता मित्रांनो 13.5 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपण हाय इफेक्ट इथनं पेस्ट करतो. पेस्ट केल्यानंतर 2 नंबरच्या पण फोटोला आपल्याला हाय इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. 3 नंबरच्या पण फोटोला आपल्याला हाय इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर 4थ्या नंबरचा फोटोला आपल्याला हाय इफेक्ट इथनं पेस्ट करायचं नाही. 3 फोटोला आपल्याला हाय इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे आणि 1 फोटोला आपल्याला इथनं करायचं नाही. तर बघू शकता मी एकूण इथनं इफेक्ट पेस्ट करत आहे. तर बघू शकता मी पटापट इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. कुठंपर्यंत आपली डबल बीट आहे तर डबल बीटपर्यंत मित्रांनो आपल्याला हा इफेक्ट अशा प्रकारे इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो आपली इथं डबल बीट आलेली आहे. तर डबल बीटच्या मागे मित्रांनो एक फोटो आहे, त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचं नाही. थोडंसं आपल्याला इथनं समोर यायचं आहे. डबल बीटच्या समोर जे 4 फोटो आहेत त्या 4ही फोटोला आपल्याला इथनं हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचं नाही. करेक्ट 4 इथनं फोटो सोडायचे आहेत. बघू शकता 1, 2, 3, 4. 4 सोडल्यानंतर करेक्ट आपल्याला 26.14 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हाय इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. 3 फोटोंना आता आपल्याला डायरेक्ट हाय इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मी हाय इफेक्ट इथनं पेस्ट करून घेतो. थोडंसं मित्रांनो आपल्याला पुढे यायचं आहे. 1 फोटो सोडायचा आहे. आणखीन लास्टचे जे 2 फोटो आहेत दोन्ही फोटोला आपल्याला हाय इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 4 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो व्हिडिओमध्ये जेवढे देखील इथनं फोटो राहिलेले आहेत इफेक्ट पेस्ट करायचे त्या उरलेल्या प्रत्येक फोटोला आपल्याला हाय इफेक्ट इथनं पेस्ट करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो व्हिडिओमध्ये जेवढे देखील इथनं फोटो राहिलेले आहेत इफेक्ट पेस्ट करायचे त्या उरलेल्या प्रत्येक फोटोला आपल्याला हाय इफेक्ट इथनं पेस्ट करायचं आहे. तर मी एकूण इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. व्हिडिओ स्किप न करता बघा तरच आजचा व्हिडिओ समजून जाईल मित्रांनो. व्हिडिओमध्ये चेंजेस आहेत मित्रांनो आणि व्हिडिओ कंप्लीट बघा मित्रांनो. तर बघू शकता मी एकूण इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. इथं मित्रांनो सलग 4 फोटो आहेत. त्या 4ही फोटोला आपल्याला हाय इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो आपण इथे एक फोटो राहिलेला आहे आपला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो मी सर्व काही इथनं फोटोला इथनं इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. तर पेस्ट केल्यानंतर काय करायचं आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला इथं रेक्टँगल ॲड करायचा आहे. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्यायचा आहे. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेन टू फिल कापुरीशने एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड शेडोमध्ये जायचं आहे. स्ट्रोकला इनेबल करा. स्ट्रोकची साईज इथनं करेक्ट मित्रांनो 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. 1 नंबरला इथं ऑप्शन दिसेल ना त्याच्यावर क्लिक करून आपल्याला इथे एक बॉर्डर ॲड होऊन जाईल. मित्रांनो आपण इथं बॉर्डर देखील इथनं ॲड केलेली आहे. तर बघू शकता मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीटली रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेझोल्युशन 10 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. तोपर्यंत मित्रांनो चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.